नमस्कार, मी रामेश्वर जामगे युवराज न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। परभणी जिल्हा परिषद सुरू झालेले आहेत। परभणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पोखर्णी सर्कल मधून सोनाली वैरागर या काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवार आहेत। त्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि जाणून घेऊया नेमकं विकासाचं विजन काय आणि कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे। सर, सर्वप्रथम नेमकं कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? सर्वप्रथम लक्षात घ्या, परभणी जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद गट जो पोखर्णी आहे, त्या पोखर्णी गटामध्ये महिला उमेदवार आहे, माझी पत्नी आहे सोनाली श्रीकृष्ण वैरागर। सर्वप्रथम आपण एक गोष्ट ध्यानात ठेवावी, आतापर्यंत आम्ही सर्व गावांची फेरी मारली तर प्रत्येक गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असे झाले की काही खेडेगावामध्ये स्मशानभूमी नाहीये, काही खेडेगावामध्ये सर्वात पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाहीये। आपण जो पांदन रस्ता म्हणतो, जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे पांदन रस्ते करणं, पण यांनी आतापर्यंत सरकारचा पैसा खाल्ला आणि त्या पैशाच्या जीवावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पैसा वाटप करून निवडणूक लढवली। आमचं विजन एकच आहे की या लोकांना 100% विरोध करूया आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपला लढा चालू करूया। म्हणून आम्ही पोखर्णी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? मतदार बंधूंनी एकच गोष्ट ध्यानात ठेवावी, जो कोणी उमेदवार पैशाचा माज दाखवत असेल, पैशाच्या जीवावर निवडणूक लढवत असेल, तर त्या पैशाच्या जीवावर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचा माज येणाऱ्या निवडणुकीत उतरवा आणि सर्वसामान्य शेतकरी पुत्रांना निवडून द्या। कारण यांनी आतापर्यंत 5 वर्ष भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचाराच्या जीवावर येणाऱ्या निवडणुकीत पैसा वाटप करायचा आणि निवडून यायचं। तर सर्वसामान्य व्यक्तीने एकच विचार करावा की आपला यांनी कधी विचार केला नाही, तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही सुद्धा त्याचा विचार करू नका आणि सर्वसामान्य व्यक्तींना मताधिक्याने निवडून द्या। माझ्यासारख्या उमेदवाराला जर तुम्ही या जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचं सरकार असेल, हे 100% मी सांगतो तुम्हाला। तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, काँग्रेसच्या वतीने तुम्ही उमेदवारी दाखल केली, तुमच्या समोर महायुतीचं त्याला काय म्हणू आपण, मोठं आव्हान आहे, तर ते आव्हान कसं पेलणार तुम्ही? याच्यामध्ये पाहायला गेलं, महायुती सरकार असो नाही कोणतेही सरकार असो, आतापर्यंत शेतकऱ्यांची 100% त्यांनी हानी केली आणि शेतकऱ्यांचा जीव घेतलाय। त्यांनी आतापर्यंत पैशाच्या जीवावर निवडणूक लढवली। म्हणून ध्यानात ठेवा, आता तुम्ही पाहिलं असेल वैरागर सर सगळ्यांना नाव चर्चेत सुद्धा असेल, आम्ही शेतकऱ्यांसाठी ऊस दर वाढ करावी म्हणून कारखान्यावर आंदोलन केले। आज शेतकऱ्यांना ऊस दर वाढ मिळाली, प्रत्येक शेतकऱ्याला 50-60 हजार रुपये फायदा मिळाला। आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांचा लढा लढवला, आतापर्यंत सामाजिक लढे लढवले, पण या महायुती सरकार असो नाही कोणते सरकार असो, यांनी कधीच शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही। यांच्याकडे भलेही पैसा असो, यांच्याकडे भ्रष्टाचार कमवून केलेला 100% पैसा आहे। मी असं पैशाच्या माजावर जर निवडणूक लढवणार असतील तर मला एवढं ध्यानात येतंय की शेतकरी पुत्र सुद्धा आता शिकलाय, शेतकरी पुत्र सुद्धा आता समजलेला आहे की या लोकांनी निवडणूक पैशाच्या जीवावर लढवली आहे। म्हणून ध्यानात ठेवा, यांच्या पैशाला बुरळ न पडता, यांच्या आमिषाला बळी न पडता यांचे पैसे घ्या आणि यांचा माज असा उतरवा की आयुष्यात त्यांनी कधी राजकारणात उतरू नये। नक्कीच, सध्या तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात, तर महाविकास आघाडीचे सगळे जे पक्ष आहेत ते एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत की वेगवेगळे लढवत आहेत? आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं, सर्वप्रथम काँग्रेस पक्षांनी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत लढवायचं ठरवलं, युती करायचं सुद्धा ठरवलं, पण काही जागेवर दोन्ही उमेदवार चांगल्या प्रकारे निवडणूक लढवत असतील तर त्यांच्यामध्ये सामंजस्य होत नसेल तर वरिष्ठ पातळीवर त्यांनी निर्णय घेतला, पण आता सध्या वेगवेगळे लढत लढवत आहोत।